या टाईपमध्ये आपल्याला खड्डे करून घ्यावं लागतात आधी। हे बघा, हे डायरेक्ट असं उचललं की आपल्याला या टाईपमध्ये आपल्याला डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये हे रोप जे आहे ते असं ठेवून द्यायचंय। गाईस आता आपण मिरच्या लावूयात बघा, इथं बघा या टाईपमधनं बी निघतं। चला आता सुरा लावायला सुरुवात केली सुराने। जय शिवराय, जय शंभूराजे, सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे गाईस। आणि चला आज आपण सकाळ सकाळीच आपल्याला शेतामध्ये जायचंय। त्याला कारण पण आहे की आज आपल्याला शेतामध्ये मिरची लावायची आहे गाईस। हे बघा मिरच्यांचं रोप घेऊन आलेत काल बाबांनी तो मिरच्यांचं रोप घेऊन आला। कुठून आणलं का माये? पिंपळनेर कडून का? हे बघा गाईस मस्तपैकी आता आहे आपल्याला संपूर्ण मिरच्याचं रोप जे ते शेतामध्ये घेऊन जायचंय। मम्मी त्यांचा पण आता स्वयंपाक चालू आहे। स्वयंपाक झाला की मग आपण थोड्याच वेळात निघणार आहोत। मी मस्त आंघोळ केल्या गेली, अजून सुरा किंवा नाना आंघोळ करेल आणि मग मस्तपैकी आपण हे जे रोप आहे हे रोप घेऊन जाऊयात। आता मम्मी त्यांचा पण स्वयंपाक झाला की मस्तपैकी जेवण शेतातच करणार आहोत आपण आज। सो मस्तपैकी आज आपल्याला मिरची लावायची आहे। चला गाईज मग आता निघूयात आपण थोड्या वेळानंतर। संपूर्ण तयारी झाली की आपण शेतामध्ये निघणार आहोत। काय सफरचंद काप ना मग सुरा काही चहा पिवरायला का काय? आता पाव खाऊ राहिला। तेव्हा काही सुरा पाव चहा ठेवली मस्त, चहामध्ये पाव खाऊन। चला आता आपण जाऊ। सुरा, नाना आणि मी मिरच्या लावायला जाणार आहेत। मम्मीने त्यांचं थोडंसं काम बाकी आहे, ते गवार यायला। मग काय होतं त्याला? चांगले राहते ना ते बी। आता कुणी आणलं ते? काय बी या दिवसाचं काय खरं नाही। पावसाळ्यात डांगर ह्या दिवसाच डांगर आण तिथं। सफरचंद काप आण, मला बी दे एखादी खाप। चला काही सफरचंद कापता येतात ना ते मस्त खाऊयात। आपण निघणार आहोत। आपल्याला मिरच्याचं रोप घेऊन जायचंय। बाकी कसं होतंय ते व्यवस्थित धरता नाही येणार आहे, पडलं का? आणि 3 कसं काय नाही यायचं माझून गाईस? हे पण आपल्याला घेऊन जावं लागेल। सुरा एक घेऊन गेला आणि बाकी स्कूटीवर घेऊन जाणार आहोत आपण आता रोप। सुरा आता घेऊन झाला पण हे ठेवता येत नाही, पूर्ण नरम आहे, नाही वाकून जात आहे खाली। मग ह्याच्या खाली काडी लावली एक, नाही ठेवता येईन का ते पण? नाही ना रे, हातावर ठेवणार पडून जाईल ना गाडी। हे बघा गाईस कसं ठेवलंय आता हे। जाईन का पण? पडावं नाही ते, अशा बरोबर ठेवला। चला गाईस चाललाय सोला। चला आपण पण जाऊयात आता, आपण पण बाकीचे मिरच्यांचे रोप घेऊन जाऊयात शेतामध्ये। आता आपण स्कूटीवर ठेवून घेऊ। हे तसं नाही बसावं ना, नाहीच बसावं, मध्ये बी नाही बसावं, ते जेमतेम बसेन। हे बघा गाईस स्कूटीवर ठेवलंय आपण हे। आता इथं 3 घेऊन जायचं आपल्याला। आता कसं काय घेऊन जाता येईल? पुढे तर काय 2 बसणार नाही, मागे एकच घ्यावं लागतं मागे पण। बघू आपण आता ट्राय करूयात आणि झालं की शेतात घेऊन जाऊयात हे। चला गाईज मस्तपैकी शेतामध्ये पोचलोय आपण आता। मिरच्यांचं जे रोप आहे ते आपण आता काढून घेऊयात आणि मग आपल्याला ना हे जे आपण कांदे पेरलेले आहेत ना, या कांद्यांमध्येच आपल्याला मिरच्या लावायच्या आहेत गाईस। जे धुरे दिसत आहेत ना, धुऱ्यांच्या पोटाला काय मध्ये थोडंफार जागा असेल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला सगळं या ठिकाणी लावायचं आहे। पप्पान ते बघा तिकडं काठी घ्यायला गेलेत, कारण माप घेऊनच ते लावावं लागतंय म्हणे। पण बघूयात चला आता। चला आपण आधी मिरच्यांचं रोप काढून घेऊयात आणि मग जाऊयात लावायला। चला गाईज आपण मिरच्या लावायला सुरुवात झालेली आहे, पण मिरच्या लावण्यापूर्वी ना हे बघा इथं माप घेऊन करावं लागतं। नंतर कसं आहे आपल्याला जर जास्त तण झालं तर कोळपणी पण करता आली पाहिजे, त्याच्यामुळे बघा इथं सुराने बघा खड्डे करून ठेवलेले आहेत माप घेऊन। हा ना रे, डायरेक्ट लावली तरी चालते ना अंदाजे? मग तेच म्हणतो ना, हा। आणि आपल्याला समजून जातं ना हे कोळप्यापेक्षा मोठं माप आहे असं डायरेक्ट अंदाजाने। चला गाईस ते बघा आता या टाईपमध्ये आपल्याला खड्डे करून घ्यावं लागतात आधी।
आणि मग त्याच्यामधून एक एक जे मिरचीचं रोप आहे ते आपल्याला लावायचे. बघा आता पप्पान ते खड्डे करून घेत आहेत. या टाईपमध्ये खड्डे करावे लागतात. आणि हे जे रोप आहे गाईस, हे बघा, हे डायरेक्ट असं उचललं की आपल्याला या टाईपमध्ये आपल्याला डायरेक्ट त्या खड्ड्यामध्ये हे रोप जे आहे ते असं ठेवून द्यायचं आहे. हे बघा आता सुरा बघा ठेवतोय. ते सुरा ते आलं नाही येणार आहे नाही का. हे तर हे घे. हे बघा गाईस, या टाईपमध्ये आपल्याला रोप लावावं लागतंय. एक 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 रोप आपल्याला संपूर्ण असे रोप लावायचे आहेत. आणि खड्डं जे खणलेलं असतं ते परत बुंजवून द्यायचं आहे. चला आता सुरुवात झालेली आहे. आपण पण घेऊयात तिकडनं एक. हे बघा इथं आपण रोप ठेवलेले आहेत बागेचे. सो चला मग आता करूयात सुरुवात गाईस. आता आपण मिरच्या लावूयात. बघा इथं सर्वात आधी असे ना खड्डे करून घ्यायचे. खड्डे केले की मग एक 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 बी आपल्याला लावायचं असतं. असं बघा या टाईपमधनं बी निघतं. सो बघा गाईस, या प्रकारे आपल्याला एक 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 बी लावायचे, खड्डे करायचं. आणि लावल्या गेल्यानंतर परत त्याच्यावरती माती टाकून द्यायची असते. हे आपलं हिरव्या मिरच्यांचं बी आहे गाईस, हिरवी मिरची. चला बरं मस्तपैकी हे बघा या टाईपमध्ये आपल्याला झाड लावायचं मिरचीचं. बघा कशा प्रकारे निघतं आहे एकदम. म्हणजे जी माती आहे ती पूर्णपणे लागते. आणि ह्याच्यामध्ये खड्डे खणलेले आहेत आपण. आणि खड्ड्यामध्ये ते बी टाकून बघा त्याला असं बुंजवायचं आहे पूर्णपणे. त्याच्यावरती माती पुन्हा लोटून द्यायची. सुरा संपूर्ण खड्डे करून ठेवतोय. बघा या साईडला सगळे खड्डे करून ठेवलेत सुराने. बघा पुढे सुरा खड्डे करत जातोय. आणि मागून मी हे मिरचीचं जे रोप आहे हे आपल्याला अशा प्रकारे लावायचं आहे. जिथं जिथं खड्डे झालेले आहेत, खड्डे केलेले आहेत त्याने, सो त्या खड्ड्यांमध्ये आपल्याला हे रोप लावायचं असतं गाईस. मस्तपैकी अजून 4 कॅरेट आणलेले आहेत आपण. असे 4 तिकडे 3 आहेत. आणि हे एक पहिलं कॅरेट आहे आपलं, हे लावतोय आपण. बराच वेळ लागून जाईल गाईस, कारण एक 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 आपल्याला रोप लावायचं असतं. सो बघू शकता तुम्ही की कशा प्रकारे रोप लावलं जातं गाईस हे. आणि अगदी हे आपण वेगळ्या शेतामध्ये लावत नाहीत गाईस. कांद्याचं जे आपलं शेत आहे तिथे ना कांदा पेरलेला आहे. बघा तुम्ही छोटे छोटे तुम्हाला कांद्याचं हे दिसत असेल. बघा हे आपण इथे कांदे लावलेले आहेत. आणि या कांद्याच्या आतमध्येच एक मध्ये आणि एक धुऱ्याला असं आपण मिरचीचं रोप जे आहे ते लावतोय गाईस. चला गाईज, आता नानान तो मस्त खड्डे करून ठेवतोय. आणि आपण एक 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 रोप लावायचं आहे आपल्याला इथं. हे बघा या टाईपमध्ये कोण आहे? कोण आहे नाना ग? हो लावून काल तुमचं त्यांना म्हणता 1 वाजता जाऊ ना. दहा 1 वाजता नाही चालवलं. काल ह्यांचं इथं 150 रुपये भरावं लागते. 2 जण नाव पहिला 1 जण नाव का. हे बघा गाईस, या प्रकारे आपल्याला मस्तपैकी आता रोप लावायचं आहे मस्त मिरचीचं. एक 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 रोप लावून ठेवायचं आहे मस्त. चला आता सुरा लावायला सुरुवात केली सुराने. खड्डे खणलेत त्याने इकडं. मग आता तो लावायला सुरुवात करतोय. बघा इथं या टाईपमध्ये. आणि नानान ते बी येऊन गेलेत गाईस. बघा इकडं. हे बघा या प्रकारे आधी खड्डे खणून घ्यावं लागतं आपल्याला. खड्डे खणलं की त्याच्यामध्ये मग रोप लावायचं असतं गाईस मिरचीचं. हे बघा बरोबर व्यवस्थित माप घेऊन खंजावं लागतं. कारण नंतर कसं आहे आपल्याला कोळपणी पण करायची आहे ना. हे आपले कांदे संपूर्ण कांदे काढले गेले की मग त्याच्यानंतर कोळपणी करायची असते. हे बघा या टाईपमध्ये एक एक झाड लावायचं आणि वरून मातीने त्याला पॅक करायचं असतं. बघा मस्तपैकी घ्यायचं आणि त्याला मातीने पॅक करायचं गाईस. आणि इथं काय टमाटर बी लावायचं का ना कुठं या साईडला का. हे गाईस इथं ना टोमॅटो पण लावलेले आहेत आपले छोटे छोटे. बघा इथं आत्ता रोप आणलेलं आहे. हे बघा इकडं लावलेलं आहे. त्याच्यानंतर बघा इकडं ह्या साईडला छोटे टोमॅटो. बघा इकडं या टाईपमध्ये टोमॅटो पण लावलेले आहेत. अजून खूपच छोटे आहेत. भाजीपाला खूपच छोटा आहे. आता आत्ताच लावला सुरुवात केलेली आहे. सो काही दिवसांनी मस्तपैकी मोठे होतील ते. आणि अजून आपल्याला उद्या किंवा परवा आपली मेथी आहे, मेथी पण काढायची आहे. सो आता बऱ्यापैकी मेथी काढण्यावरती येऊन गेलेली आहे. सो ते पण काढायची आहे. चला मग आता
आता सुरुवात तर केव्हाची झालेली आहे आपली बऱ्यापैकी. इकडचा पूर्ण पाठ लावला गेलेला आहे बघा. इथनं हा जो पूर्ण पाठ आहे हा पण लावला गेला आणि इकडनं हे पूर्ण पाठ लावला गेला बघा. सुरुवातीकडे लावतोय तिथपर्यंत पूर्ण लावले गेलेलं आहे. चला मग भेटूयात आता संपूर्ण लावल्या गेली मिरची की मग भेटूयात आपण थोड्या वेळानंतर. इकडचं एक चाच पूर्ण झालं गाईज आणि आता इकडचं सेकंड तिसरं चाच चालू झालंय. अजून तर बघा हे दोन कॅरेट पूर्ण बाकी आहेत. हे 2 कॅरेट पण संपले नाही. तितका वेळ लागतोय ना जबरदस्त. कारण सोपं नाही. एक एक रोप जे आहे ते लावायचं आहे, खड्डं खंदायचं आहे, परत त्याला लावायचं आहे, म्हणजे भरपूर वेळ लागून जातोय. अजून हे आपले 2 कॅरेट बाकी आहेत का हे जसे तसे. अजून हे पहिलं कॅरेट पण आमचं संपलेलं नाही बघा. तिकडची पूर्ण 2 चाचं जे आहेत ते लावल्या गेलेत. आपल्या 2 लाईन्स लावल्या गेल्या आहेत आणि पप्पांनी इकडच्या 2 लाईन्स घेऊन गेले आहेत. आता आपण परत ह्या 2 लाईन इकडनं घेऊन जाऊ. सुरा खड्डे खणतोय आणि मी मागून मग मी लावत जाणार आहे. चला गाईज फायनली संपूर्ण मिरच्या आपल्या लावल्या गेलेल्या आहेत. थोडेसे 2-4 रोपं राहिलेले आहेत. आता ते इथं लावून घेत आहेत बघा. इथं थोडेसे राहिले फक्त 2-4 रोपं. ते आता एवढ्या जागेमध्ये आपल्याला लावून घ्यायचे आहेत. तिकडे बघा कोळपणी चालू आहे आय थिंक. का वखरू व्हायला काय काका काय वखरू व्हायला तो रे का हां आयला झाडं मोडून टाकते ना पाय ठेवून देते. हा झाडावर सोडून जाते वाटतं. चला गाईस तोर कोळपणी चालू आहे. रघु काकांते आहेत आपल्या शेताच्या शेजारीच त्यांचं शेत आहे. सो तोर कोळपणी चालू आहे बघा गाईस इथं. चला मग आता आपल्या संपूर्ण मिरच्या पण लावल्या गेलेल्या आहेत गाईज. आणि आता आपण तिकडच्या शेतात जाणार आहोत कारण मम्मी तिकडं काम करतायत आणि जेवण बाकी आपलं. आता हे झालं की मग आपण आता तिकडच्या शेतात जाणार आहोत जेवणसाठी. सो चला मग आपण आजचा व्लॉग जो आहे तो इथं स्टॉप करणार आहोत गाईज. आणि नक्कीच तुम्हाला व्लॉग जर आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात आपण अशाच एका नवीन व्लॉग सोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.